के फेवर में डिवोर्स ग्रांट किया। अब ये शादी जो है वो 20 साल पुरानी थी, बच्चे थे, नॉर्मल फैमिली थी एंड एवरीथिंग वाज लुकिंग गुड, परफेक्ट पिक्चर पोर्ट्रे हो रही थी। लेकिन कुछ टाइम बाद मिसअंडरस्टैंडिंग स्टार्ट हुई और डिवोर्स केसेस फाइल हुए। डिवोर्स केस फाइल होने के बाद पार्टीज जो है वो मीडिएशन में गई। मीडिएशन में हस्बैंड बोला चलो ठीक है, मैं 1.5 करोड़ रुपए तुम्हें दे दूंगा एज एन एलिमनी। सिर्फ इतना ही नहीं, उन्होंने ये भी कहा कि आई विल गिव यू अ न्यू कार एज वेल एज जो भी ज्वेलरी शादी के टाइम पे एक्सचेंज हुई थी वो भी वापस मिल जाएंगी। अब इस पे वाइफ ने बोला कि आगे के कोई केसेस फाइल नहीं होंगे, म्यूचुअल डिवोर्स पे हम दोनों आगे चले जाएंगे। जनरली आप सबने देखा होगा कि एक सेटलमेंट एग्रीमेंट तैयार होता है ताकि डिवोर्स इनिशिएट हो जाए। दोनों के बीच में एक सेटलमेंट एग्रीमेंट तैयार हुआ और वाइफ ने उसके बाद डिवोर्स करने के लिए मना कर दिया और डोमेस्टिक वायलेंस केस भी फाइल कर दिया। अब ये केस पहुंचते पहुंचते सुप्रीम कोर्ट आ गया, जहां पे सुप्रीम कोर्ट ने इसको प्रॉपरली देखा और कहा कि जब सेटलमेंट ऑलरेडी इनिशिएट हो गया हो और वाइफ को 50% से ऊपर अमाउंट भी मिल गया था इस सेटलमेंट के चलते, तो अब वो अपना मन बदल नहीं सकती हैं। लेकिन ध्यान दीजिए, कभी कभी ऐसी सिचुएशन होती है कि लड़कियों से जबरदस्ती फोर्सफुली भी सेटलमेंट एग्रीमेंट तैयार करवाया जाता है। इस सिचुएशन में ऐसा बिल्कुल भी नहीं था। उसको मद्देनजर रखते हुए सुप्रीम कोर्ट ने जजमेंट दिया और बोला कि वो सेटलमेंट एग्रीमेंट जो है वो प्रिवेल करेगा। अब आप बताइए, सुप्रीम कोर्ट का ये जजमेंट कैसा है? सेटलमेंट एग्रीमेंट प्रिवेल करना चाहिए या फिर लड़की की बातों में आकर के डिवोर्स को मना कर देना चाहिए, क्योंकि बाद में उनका मन कर गया शादी को इनिशिएट यानी कि कंटिन्यू रखने का। नमस्कार. कौटुंबिक विवादामध्ये पती पत्नीने संमतीने जरी फारकत घ्यायचं ठरलं तरी आपल्याला बाहेर कुठे घेता येत नाही, कोर्टातच जावं लागतं. याच्याकरता सेक्शन 13(ब) हिंदू विवाह कायदा कलमप्रमाणे संमतीचं पिटिशन दाखल करावं लागतं आणि मग हे दाखल केलेलं पिटिशन फॅमिली कोर्टातलं पिटिशन समुपदेशनाकडे येतं आणि समुपदेशनाकडे काही टर्म्स कंडिशन ठरवलं जातात. किंवा पती पत्नी कोणी जर एखाद्याने पिटिशन दाखल केलं तर ते प्रत्येक पिटिशन नांदायलेचं असो या डायव्हर्सचं असो ते समुपदेशनाकडे येतं आणि ते दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज घडलं जातं, समुपदेशन केलं जातं. असंच एक प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. काय होतं हे प्रकरण? मूळ जे प्रकरण होतं ते फॅमिली कोर्टातलं होतं. फॅमिली कोर्टामध्ये पतीने फारकतीसाठी दावा दाखल केलेला होता आणि पत्नीने त्याला नकार दिला आणि मग हे प्रकरण समुपदेशनाकडे गेलं. फॅमिली कोर्टाच्या समुपदेशनाकडे प्रकरण गेलं असता त्याच्या दोघांमध्ये समझोत झालं. दोघांचा विवाह 2000ला झालेला होता आणि 2023 रोजी ते फारकतीचे पिटिशन दाखल केलं होतं. जवळजवळ 23 वर्षाचा दोघांमध्ये अंतर होतं आणि तरीही पत्नीने फारकत देण्यास नकार दिला होता. मग समुपदेशनाने त्यांच्यामध्ये काही टर्म्स कंडिशन ठरवल्या. काय ठरवलं आहे टर्म्स अँड कंडिशन? त्याच्यामध्ये पतीने पत्नीला 1.5 करोड रुपये द्यायचे. श्रीमंत होते दोघं जण, 1.5 करोड रुपये द्यायचे. तसेच त्याने सर्व जे दागिने होते 12 कोटीचे दागिने होते ते पत्नीला परत करायचे. तसेच त्याच्याकडे पतीने पत्नीला 4 व्हीलर घेण्यासाठी 16 लाख रुपये द्यायचे. असं सगळं ठरलं होतं. दागिने परत देणे आणि 1.5 करोड रुपये देणे असा सगळा व्यवहार ठरला होता. पत्नीने पतीविरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली होती, ती काढून घ्यायची होती आणि संमतीने टर्म्स कंडिशन ठरल्या. त्याप्रमाणे फॅमिली कोर्टात 13(b)चं पिटिशन कन्वर्ट करण्यात आलं. पण पत्नीने नंतर बघितलं एवढं मिळवण्याचं काय भूक भागली नाही. मग तिने ठरवलं मला अजून पैसे पाहिजे. मग तिने त्याला फारकत देण्यास नकार दिला. यापैकी निम्मी रक्कम जी आहे 75 लाख रुपये पत्नीला दिलेले होते. 16 लाख रुपये गाडीचे तेही दिलेले होते. दागिने पण तिला हँडओव्हर केले होते. पण तिची हाव असल्यामुळे तिला देण्यास नकार दिला. पण आपला पती बी काही घाबरला नाही. मग तो हायकोर्टात गेला, नंतर सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश होते राजेश बिंदल आणि अन्सारी साहेब यांनी या प्रकरण समजून घेतल्यानंतर त्यांनी पतीच्या बाजूने निर्णय दिला. जर पत्नीने मेडिएशनमध्ये सर्व घ्यायचं ठरलेलं होतं, मेडिएशन ही कोर्टाची अधिकृत संस्था आहे समुपदेशन, जे सर्व टर्म्स कंडिशन ठरल्या होत्या त्याप्रमाणे पत्नीने तिला मोठ्या प्रमाणात रक्कम दिली होती, कारसाठी पैसे दिले होते आणि तिने डोमेस्टिक व्हायलन्स काढून घ्यायचं होतं. तिने काही केलं नाही. अजून तिला पैशाची हाव आली. पण सुप्रीम कोर्ट मात्र पतीच्या बाजूने भक्कम उभे राहिले. त्याने या प्रकरणामध्ये पत्नीला आदेश दिला की तू इमिजिएट सगळ्या फुलफिल करून टाक कंडिशन्स आणि याला फारकत देऊन मोकळं कर. हा कायद्याचा मिसयूज आहे, कायद्याचा गैरवापर आहे, असं होता कामा नये. म्हणून हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. आपणही आपल्या प्रकरणामध्ये हा निर्णय वापरू शकता. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. पार्टीचे नाव आहे धनंजय राठे आणि रुचिता राठी.
हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याचा रावच मंजूर करून टाकलेला आहे. त्याला परत कोर्टात जायची गरज नाही आणि त्यांनी सगळी रक्कम कोर्टात डिपॉझिट करावी, तिने ती विड्रॉ करावी. खूप महत्त्वपूर्ण निर्णय आपण आपल्या प्रकारात वापरू शकता. धन्यवाद. हॅलो डॉक्टर. हा बोला. अहो माझ्या बायकोला कुत्र्याने चावलं होय. मग वाट कोणाची पाहून राहिली? लवकर त्यांना घेऊन या क्लिनिक मध्ये. अहो नाही, माझी बायको ठीक आहे, त्या कुत्रा पागल झालाय हो.